आणि आमच्या सगळ्या कार्यला याची पूर्ण कल्पना आहे की बराच उशीर झाला आहे. आम्ही जे एस्टिमेट केलं होतं टायमिंग त्याच्या दोन्ही परिसंवाद थोडे लांबले. आता नॅचरली सगळ्यांना कंटाळा पण आले दिसतोय मला, तर त्याच्यामुळे हा परिसंवाद आपण थोडासा आटोपता घेऊया असं मी सुरुवातीलाच माझ्या पॅनलिस्टला पण सांगेन आणि आपल्याला पण सांगेन. हा जो विषय आहे त्याच्यामध्ये एकत्र कुटुंबात वयस्कर व्यक्तींची भूमिका काय असावी हा विषय आहे. हा विषय माझ्यामध्ये इथे बसलेल्या प्रत्येक माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण इथे एक तर वयस्कर माणसं आहेत किंवा तरुण माणसं आहेत, मुलं बहुतेक कोणी नाही आहेत, पण हा विषय निश्चित सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. आणि दुसरं असं म्हणता येईल की हे जे परिसंवादाच्या आधी माझे जे पॅनलिस्ट आहेत ते आधी त्यांची एकदा ओळख करून दिली आपल्याला. नमस्कार, मी रेखा कुलकर्णी. नमस्कार, मी रेखा कुलकर्णी. मी अमृता बोरगुले. मी प्रकाश देशपांडे. मी राधा देवशकर. चालू नाहीये माईक चालू करा. मी राधा देवशकर. मी श्रीनिवास रायरी. आता हा जो परिसंवाद आहे त्याच्या आधी एक परिसंवादाच्या सुरुवातीला एक 2-3 प्रसंग प्रॅक्टिकल प्रसंग घडतात. ते एक 2 मिनिटामध्ये सांगतो की जे सगळ्यांचाच परिचयच आहे. मी जे म्हणतो ते सगळ्यांना मान्य असेल आणि प्रत्येकाने अनुभव पण असेल. एक साधा प्रसंग आहे की घरात हे जे आपण चर्चा करतोय यामध्ये आपण असं धरतोय की एका घरामध्ये आजी आजोबा, त्यांची मुलं आणि त्यांची मुलं ही असतात, किंवा एखाद्या वेळेला आजी आजोबा म्हणजे 4 पिढ्या पण असू शकतात. काही परिस्थिती अशी असते की पेरेंट्स हे इथं असतात, त्यांची मुलं अमेरिकेत असतात आणि पेरेंट्स 6 महिन्यासाठी तिकडे जात असतात. काही दिवसानंतर ते पण कंटाळतात. त्याच्यानंतर एक परिस्थिती अशी पण आहे की पेरेंट्स इथं असतात, म्हणजे आपल्या सोयीत उदाहरणार्थ, आणि मुलगा किंवा मुलगी त्यांचं मूल त्या इथं सोडून जात असतात कारण ते नोकरी करत असतात आणि आजी आजोबांना त्यांना सांभाळायचं काम करायचं असतं. अशा अनेक विविध प्रकार त्याच्यामध्ये आहेत. हे सगळ्या प्रकाराचं आपण थोडं परामर्श घेणार आहे. आता याच्यामध्ये जे त्यातले काही प्रश्न आहेत आणि काही उत्तर आहेत, त्या दोन्ही बाजू आपण थोडक्यात मांडूयात आणि काही गोष्टी अशा आहेत की जे अनुत्तरित आहेत. तर आता जे त्याच्यामध्ये जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये काही वैचारिक आहेत, आर्थिक आहेत, दैनंदिन आहेत. आता याबद्दल आपल्याला राधाताई थोडी माहिती सांगते. या विषयावर बोलताना मी 3 मुद्दे मांडले. पहिल्यांदा काय की अगोदर जॉईंट फॅमिलीज ह्या सुरुवातीला सरसकट होत्या. मधला काही काळ नाही येते मधला काही काळ थोडा वेगळा गेला आणि आता परत एकत्र कुटुंबाची थोडी हे सुरू झालेली आहे, पद्धत सुरू झालेली आहे. कुठल्या का कारणाने होईना पण झालेली आहे. मग त्या ह्याच्यात श्रेष्ठांनी काय भूमिका घ्यावी असं एक मला जे 3 मुद्दे वाटत आहेत त्याच्यात ते मी सांगते. एक म्हणजे दैनंदिन ह्याच्यात काय होतं की हल्लीच्या तरुणी सगळ्या जॉब करणाऱ्या आहेत, मुलं मुली जॉब करणारी असतात, त्यांचा वर्क फ्रॉम होम चालू आहे. आणि ज्येष्ठांचं काय आहे की तर त्यामुळे त्यावेळेस कसं प्रत्यक्षात कसं काय हे करायला हवं, तर त्यांना त्यांचं ऑफिस चालू होतं, त्यामुळे त्यांचे जे ठराविक गोष्टी येतात ते करून त्यांचं ऑफिस चालू होतं. ज्येष्ठांना काय हवं असतं, त्यांच्या आवडीसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी त्यांना वॉक करायचा असतो. घरातल्या सगळ्या कामासाठी बायका व्यवस्थित नेमलेल्या असतात, पण मग त्या बायकांच्या वेळा या चर्चेतून ठरवायला हव्या. दोघींच्या सोयीने, महिलांचा प्रश्न असतो मेन, दोघींच्या सोयीने त्या वेळा ठरवायला लागतात. कामावर देखरेख तर बायकांनी करायला लागते, कारण एकदा ती मुलगी ह्याच्यात गेली ऑफिसमध्ये, ती काम करायला लागली की ती घरात लक्ष देऊ शकत नाही. बरं, सकाळी नातवंड असतील तर त्यांना शाळेत जायचं असतं, त्या शाळेची तयारी वगैरे आई करू शकते, सोडण्याची पण जी व्यवस्था ते करू शकतात.
पण त्यानंतर एखादा दिवस असंही होऊ शकतं की नाही आज मला जरा लवकर हे करायचं आहे ऑफिशियल, तर तुम्ही हे कराल का? ठीक आहे. आणि ह्या गोष्टी कुठलंही काम न समजता सहकार्य म्हणून जर केलं एखाद दिवशी की नाही आज टिफिन तुम्ही कराल का, ओके, सहकार्य म्हणून करायचं म्हटलं, काम म्हणून नाही, की ती गोष्ट खूप सोयीस्कर दोघींच्याही सोयीची होते. त्यामुळे ह्या गोष्टी थोड्या हे करायला हवेत असं मला वाटतं. दुसरं आर्थिक गोष्टीत, आर्थिक बाबतीत असं असतं की काही वेळेस आता अशा आहेत बायकांना असं वाटायला लागलं आहे की नकळत त्यांना आपल्या नातेवाईकांचं मैत्रिणीसाठी काही ना काहीतरी करावं. तर मग मैत्रिणीचं अगं नाही मला की नाही अशी आम्ही मैत्रिणी जात होतो ना, यावेळेसही आम्ही जाणार होतो ट्रीपला, तर डॉक्टरांकडे आपण जाऊन येऊ आणि मला शक्य असेल तर मला अशी ट्रीपला जायचं म्हणजे भारतात ऑल इंडियात लांबच्या ट्रीपला. ठीक आहे, हे जर आपण सांगून हे केलं तसं विचारून तर आपण जरा डॉक्टरकडे जाऊन येऊ आणि मग काय हरकत आहे तुमची, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ना, माझ्या वाचून अडचण येणार नाही ना, अशी चर्चा करून जर ठरवलं तर मला असं वाटत नाही की फारसं त्या लोकांचं घरातल्या लोकांचं ऑब्जेक्शन असेल. फक्त तब्येतीच्या बाबतीत मात्र ते नक्कीच इंटरफिअर करू शकतात की नाही आता काय आता तुझं हे वय राहिलेलं नाही तर तू आता या भानगडीत पडू नको. ठीक आहे, पण तेही आपण आपलं समजून. दुसरी गोष्ट ते हे मला माझा वाढदिवस यावेळेस अजून एक गोष्ट की नाही मला आमच्या सगळ्या मैत्रिणीच्या ग्रुपने ठरवलं आहे की आपण 17वा वाढदिवस सगळ्या मैत्रिणींनी करायचा आणि छानपैकी मजा करायची. एक दिवस हॉटेलला जायचं, हॉटेलची पार्टी करायची. मग मला असं वाटतं गिफ्ट पण द्यावी म्हणून त्यांना. तर कसा आहे तुला कसा वाटतोय हा बेत, त्याच्यासाठी तू मला काहीतरी थोडी मदत पण कर. तू चालली ऑनलाईन वगैरे असतात ना, मला वाटते साड्या घ्याव्यात म्हणून माझं बजेट 500 आहे, तर ते पण तू त्याप्रमाणे तू चूज कर आणि मला दाखव आणि मात्र 500 रुपयाचं माझी बर्थडे. ठीक आहे, तेही त्यांना असं महत्त्व थोडंफार दिल्यामुळे कर आणि आपल्याला त्यातलं थोडं कमी कळतं आहे. हे पण फॅक्ट आहे, ही पण फॅक्ट आहे, ही मान्य करायची की माझे पैसे आहेत म्हणून मी माझ्याच त्याने. आणि आणखीन एक माझ्या मनात आहे की यावेळेच्या वाढदिवसाला मी माझ्या त्या मैत्रिणीच्या जी संस्था आहे ना, जी त्या संस्थेत काम करते, तर तिथल्या अनाथ मुलांसाठी देणगी द्यावी. तुला काय वाटते, किती द्यावी? मला वाटते तू सांगशील त्याप्रमाणे आपण करूया. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण जर चर्चा केली तर त्या म्हणजे घरातल्या हे सुद्धा मुलगा काय सून काय कोणीही ते त्यांना ते चांगलंच वाटतं की चला आपल्याला हे महत्त्व देऊन ही गोष्ट घडती. ते आपणही एखादी गोष्ट करताना या विषयावरती पुष्कळ काही मला तरी बोलायचं आहे, पण आपला वेळ लक्षात घेता मी हे तिसरं वैचारिक आपण बोला बोला विचारांची देवाणघेवाण पण घरात असायला हवी. कुठलाही एखादा म्हणजे मोठा प्रोग्राम घरात ठरवायचा असेल, काय नातवाची मुलगी म्हणा, एखादी पूजा म्हणा किंवा वाढदिवस म्हणा नातवंडांचा, तर त्या बाबतीत सुद्धा आपण संवाद साधायला हवा की चला आपण आपला असा प्रोग्राम ठरतोय ना, तर मला जे वाटतं ते मी बोलू का, आपण त्याबद्दल चर्चा करून ठरवूया का, तुमचं जे काय ठरलं ते तुम्ही मला सांगता का, असं मला वाटतंय. आणि मग आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना बोलूया का, असं करूया का, तसं करूया का, तर तेही तुम्ही तुमचे मुद्दे मांडा की तुम्हाला हे आहे की पसंत आणि नसेल तर का. तर ती गोष्ट सुद्धा आपण जर समजून हे केलं, समजून घेतली, तर मला असं वाटतं म्हणजे फारसे नाराजी किंवा याचं हे होणार नाही. बस पुढे यांच्याकडे नाही, आम्ही खरं म्हणजे मी त्यांना थोडंसं हे केलं कारण वेळेच्यासाठी केलं, कारण त्यांना खूप काही जास्त बोलायचं होतं आणि त्यांचं बोलणं अतिशय संयुक्तिक आणि योग्य पण होतं. पण मला कोऑर्डिनेटर म्हणून घड्याळाकडे पण बघावं लागतं, त्यांना मला नाही लागतं. आता याच विषयावरती अमृता थोडं होते. हॅलो. सो बेसिकली मला एक छोटंसं आधी फाउंडेशन सांगायला आवडेल की आपण ह्याविषयी चर्चा का करतो किंवा सिनियर सिटिझनचा रोल काय हे बोलण्याचं म्हणजे इथे का योजना आहे. कारण आपण घरोघरी बघतो की अधूनमधून कॉन्फ्लिक्ट
कॉन्फ्लिक्ट्स होतात, घरी एकत्र कुटुंब असतात, एकत्र कुटुंबांमध्ये ज्या 3 पिढ्या असतात त्यांच्यामध्ये कधी कधी कॉन्फ्लिक्ट्स होतात. म्हणून एक साधारण आपण रिलेटेबल इश्यूज सगळीकडे बघतो, हे एक आहे. पण मुळातच हे जे इश्यूज निर्माण होत आहेत त्याचं एक छोटंसं कारण मीमांसा माझ्या डोक्यात अशी आहे की मुळात सिनियर सिटिझन्सचा जो मुळात रोल आहे तो 3 गोष्टींसाठी आहे. म्हणजे असं मला वाटतं की एकतर खाद्यसंस्कृती, की आळूची भाजी कशी करायची हे मलासारखं पाहिजे असेल तर मी डेफिनेटली कुठेतरी विचारणार, सासूबाईला विचारीन, आईला विचारीन, असं विचारणार. खाद्यसंस्कृती मुख्य हे आहे. दुसरी गोष्ट जे ट्रेडिशन्स आहेत आपल्या, की लग्न कसं करायचं किंवा ह्या वेळेला हे झालं आहे, म्हणजे त्यांच्याकडे ह्या वेळेला हळद असते, आपल्याकडे कधी असते, हे काही असं होऊ शकतं. सो हे. आणि तिसरं म्हणजे पालकत्व, पेरेंटिंग. ह्या 3 गोष्टींमध्ये मुळात सिनियर सिटिझनचा खूप रोल पहिल्यापासून आहे. पण ॲज टाईम हॅज गॉन तो रोल इव्हॉल्व झाला आहे आणि खूप डिजिटलायझेशन, ग्लोबलायझेशन झाल्यामुळे झालं आहे असं की आपण सगळ्याच गोष्टी आउटसोर्स केलेल्या आहेत. आता खाद्यसंस्कृती म्हणाल तर पाकातले चिरोटे आपण चितळ्यांकडे घ्यायला जातो, किंवा पालकत्वसुद्धा आपण म्हणू तर क्रॅशेस आहेत, सगळं आहे. सो हा झालेला इव्हॉल्व झालेला जो रोल आहे तो सिनियर सिटिझन्सना अजून HR च्या भाषेत म्हणायचं झालं तर तो रोल डिफाईनच झालेला नाही. स्कोप ऑफ रोल काय आहे नक्की हे बरेचदा माहिती नाही आहे, कन्फ्यूज स्टेटमध्ये आहोत आपण, म्हणून ते कॉन्फ्लिक्ट्सही जनरेट होतात आणि असं काय काय होतं. तिथे काय बोलल्या किंवा ह्याच्या आधी ज्या रात्री बोलल्या त्याच्याप्रमाणे साधी गोष्ट एखादी बघितली तर एखाद्या घरात असं असतं की तिथले आजोबा म्हणतात की आपण सत्यनारायण करू आणि त्याच वेळेला मुलांना आणि सुनेला मोठे ट्रिपला जायचं असतं. किंवा दुसरी एखादी गोष्ट जी आर्थिक आहे की मुलाला असं वाटत असतं किंवा सुनेला असं वाटत असतं की एक मोबाईल आपण विकत घेऊ, पण आजोबाजी म्हणतात अरे आत्ताच तर मागच्या वर्षी मोबाईल घेतला नवीन काय करायचं. पण यांना असं वाटत असतं की आपल्याकडे नवीन जनरेशनचा मोबाईल पाहिजे, दर 2 वर्षांनी मोबाईल बदलला पाहिजे. तिथं पण क्लॅश होऊ शकतो. अशा अनेक गोष्टी दैनंदिन ज्याला असं त्या उल्लेख केला की साधी गोष्ट आहे दैनंदिन. म्हणजे समजा एखादी कामाची बाई आली नाही कामावरची तर हे काम कुणी करायचं, सासूने करायचं का सुनेने करायचं, हा एक ज्वलंत प्रश्न सगळ्यांच्या घरी आहे. त्याच्यामुळे या प्रश्नांना डायरेक्ट उत्तर नक्कीच नाही आहेत, परंतु म्हणजे जे आपण स्वातंत्र्य म्हणतो की स्वतंत्र बुद्धीने गोष्टी कुठल्या करायच्या याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये मतभेद होऊ शकतात. आणि अर्थातच याच्यात प्रत्येक उत्तम म्हणावं म्हणजे कधी कधी कसं असतं की सासूचं म्हणणं बरोबर असतं पण ती सुनेच्या दबावामुळे ते अंमलात आणू शकत नाही किंवा याच्या उलटं पण असतं. तर ह्यासाठी एक तर मानसिक कुचंबणा होते किंवा दुसरी सामाजिक कुचंबणा होते. सामाजिक याचा अर्थ असा की एखाद्या फंक्शनला सुनेला जायचं आहे आणि सासू म्हणली की नाही आज या फंक्शनला नको जाऊ घरी एक आहे, ही सामाजिक कुचंबणा झाली की तिकडे त्या मैत्रिणी विचारतात का नाही आली, तर ती हे नाही सांगू शकत की सासू नाही म्हणाली, की एक साधी सरळ सामाजिक कुचंबणा आहे. तर अशा ह्या विषयी आपल्याला रेखाताई थोडंफार सांगते. हॅलो, मला असं म्हणायचं आहे की कुचंबणा ही जशी तरुणांची होती तशी घरातील वृद्धांची म्हणजे वृद्ध व्यक्तींची सुद्धा होऊ शकते आणि त्याबद्दल त्यांची काय भूमिका असते. त्यांना असं कधी कधी वाटतं म्हणण्यापेक्षा हे घडतंच की काही वेळा त्यांना गृहीत धरलं जातं, वयस्कर माणसांना गृहीत धरलं जातं. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती रिटायर्ड झाली तर तुम्हाला काय गडबड आहे, तुम्ही पेपर नंतर वाचा, तुम्हाला आता कुठं जायचं आहे किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला काही नाही असं त्यांना दुय्यम स्थान दिलं जातं. त्यामुळे त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर थोडासा तिथे कुठेतरी एक व्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांचा अभाव असतो, त्यांना दुय्यम दर्जा दिला जातो. खरंच मग वयस्कर व्यक्तीला मोकळं आकाश मिळतं का हा एक महत्त्वाचा प्रश्न मला वाटतो. TV वगैरे बघायचा झाला तरी जेव्हा तरुण बघत असतात किंवा मोठा आवाज असतो त्यावेळी काही वयस्कर माणसांना तो सहन होत नाही आवाज, काही वेळा न पटणाऱ्या गोष्टी मान्य करायला लागतात. आर्थिक स्वातंत्र्यही त्यांना प्रत्येकाला मिळतंच असं नाही किंवा त्यांच्याकडे काय असतं असं नाही असं म्हणणे. पण तेव्हा काही वेळा काय होतं की तरुणांना गडबड असते वगैरे हे सगळं ठीक आहे, त्यामुळं वृद्धांनी घरातल्या वयस्कर लोकांनी
मी 4 पावसाळे जास्त बघितले, तुला काय कळतंय, हा हे न घेता, हा स्टँड न घेता जमवून घेतलं पाहिजे त्या ठिकाणी. कुसंबणा या विषयावरती बरंच काही अजूनही बोलता येईल. मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकजण या विषयावर 100% बोलू शकेल जर वेळ असेल तर, हे मला याची खात्री आहे. अजून एक जो विषय येतो तो म्हणजे परावलंबित. म्हणजे वृद्ध झाल्यावरती काही वेळा काही गोष्टी तुम्ही करू शकत नाही. एक तर तुमची फिजिकली डिसेबिलिटी असते किंवा तुम्हाला येत नसतात त्या गोष्टी, ते तुम्ही थोडं परावलंबी होता. आणि हे परावलंबित्व बऱ्याच वेळेला पचत नाही वृद्ध पुरुषांना, कारण त्यांना स्वतः काम करायची सवय असते आणि एकदम सगळं दुसऱ्याला अवलंबून व्हायला लागलं तर हाही एक विषय कॉन्फ्लिक्टचा येऊ शकतो. त्याच्याबद्दल आम्ही करतो. सो परावलंबित्व जसं काका म्हणाले तसं हेल्थ वाईज येऊ शकतं. फिजिकल लिमिटेशन्स येतात बरेचदा, तब्येतीमुळे म्हणा किंवा तब्येतीमुळे कदाचित परावलंबित्व येऊ शकतं. त्यामुळे कुठे जाणं, स्वतःहून उठून जाणं ह्याच्यावरती म्हणजे याच्यासाठी डिपेंडन्स येऊ शकतो. दुसरी गोष्ट इमोशनल डिपेंडन्स पण येऊ शकतो. इमोशनल डिपेंडन्स अशासाठी की नॉट नेसेसरीली तेव्हा फिजिकल डिपेंडन्स असेल, पण इमोशनल डिपेंडन्स ऑलटुगेदरच येऊ शकतो. कारण पुढच्या पिढीचे कधी कधी पेशन्स संपलेले असतात, खूपच सगळेजण बिझी असतात. कोणाशी काय बोलायचं, कधी बोलायचं, काही मुद्दा बोलायचा असेल तर म्हणजे वेळ नसतो कोणाकडे, पुढच्या पिढीकडे वेळ नसतो. असेही कॉन्फ्लिक्टिंग मुद्दे असू शकतात आणि पुढच्या पिढीला कदाचित असं वाटू शकतं की हा मुद्दा पार केला तरी चालेल, आपण नंतर बोलूया याविषयी, असंही कधी कधी होतं. त्यामुळे दोन्हीकडून ते हे केलं जातं. हा इमोशनल डिपेंडन्स साधारण असं होतं. त्याच्यापुढला एक मुद्दा येतो तो म्हणजे कुटुंबाची तडजोड आणि हस्तक्षेप. बऱ्याच वेळेला आपल्याला या विषयावरती त्याच्यामध्ये एक कुटुंबातील तडजोड किंवा हस्तक्षेप या विषयावरती आपल्याला प्रकाश देशपांडे सांगतील आणि तसंच मला वाटतं राजकारण्यांना पण या विषयावर थोडंसं बोलायचं आहे. फक्त 1-2 वाक्य मी बोलतो याच्यामध्ये की हस्तक्षेप आणि तडजोडीचा अर्थ असा मला म्हणायचं आहे की कुटुंबामध्ये बाहेरच्या एखाद्या व्यक्तीचं बऱ्याच वेळेला हस्तक्षेप असतो. उदाहरणार्थ समजा एखादी म्हणजे मुलगी तुमची लग्न करून तिचे सासरी गेली, तिला सारखं असं वाटतं की आपण माहेरी येऊन 4 गोष्टी सांगाव्यात आणि तिकडं जी सून आलेली आहे तिला आणि आपल्या आईला जनरली आईचं आणि त्या मुलीचं संगनमत असतं आणि त्यांना काही गोष्टी तिकडं सांगायच्या असतात किंवा हस्तक्षेप करायचा असतो. याला एक हस्तक्षेप म्हणू शकतो. किंवा घरात पण एखाद्या व्यक्तीचा डॉमिनन्स असतो. तर या 2-3 जे उदाहरणं आहेत याच्याबद्दल थोडंसं प्रकाश देशपांडे बोलतील आणि त्यानंतर राहिले. आता तडजोड म्हटली तर मुख्यत्वे करून मला असं वाटतं की तडजोड ही ज्येष्ठांकडूनच प्रथमतः हवी. याचे आताच भिडे सरांनी सांगितलं की मग घरात सत्यनारायण करायचं आहे आणि मुलाला मुलीला ज्यांना या इथे जायचं आहे, या ऑफिसला जायचं आहे, कुठे अजून जायचं आहे, तेव्हा त्यांची थोडी जरा ना असते की नाही आपण आता नाही नंतर. अशा वेळेस ज्येष्ठांनी एक पाऊल मागे होणं ठीक आहे, जसं तुम्हाला करायचं ना तसं करू, पण करून अवश्य करून घेऊ हे महत्त्वाचं आहे. तसंच तडजोड अजून अनेक बाबतीत ज्या आहेत त्या मुख्यत्वे करून ज्येष्ठांकडून प्रथम व्हाव्या. घराला कलरिंग करायचं आहे, मग आपल्याला आपण हा रंग द्यायचा का, क्रीम कलर द्यायचा का, किंवा ब्ल्यू कलर द्यायचा, फेंट ब्ल्यू कलर वगैरे. तर अशा वेळेसही पण ज्येष्ठांनी हट्टपणा न करता त्यांनी जे काय आपले मुलं आहेत, सुना आहेत, त्यांना होशी हो करून भलेही त्यांना न आवडो की न आवडो पण तडजोड ही ज्येष्ठाकडूनच व्हावी असं मला वाटतं. तडजोड ही इतकी एकतर्फी असावी का, अजून एक महत्त्वाचं. आणि त्यामध्ये
दुसऱ्या बाजू काही पाऊल टाकतं की नाही, तर दरवेळेला तुम्हीच पडता घेता किंवा तुम्ही तडजोड करता, हा पण एक विषय असतो. आपल्या राज्यघटनेत बघा 3 हे आहेत, शेड्यूल्स आहेत म्हणतात. एक आहे हक्क, राईट्स, दुसरा आहे कर्तव्य आणि जबाबदारी. तर मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाच्या जीवनात हे आहे. तर हक्क कदाचित पटकन कळतात, पण जबाबदारी आणि कर्तव्य प्रोॲक्टिव्हली सगळेजण जर केलं तर हे एकत्र कुटुंब एक खरं टीम आहे. तर हे टीमचं सक्सेस जे आहे, हे टीम इंटरडिपेंडन्स असते, ती टीम असते, सगळे एकमेकांवर अवलंबून. त्यांना जर नीट सक्सेस मिळवायचं असेल, यश तर सगळ्यांनी एकमेकांच्या भूमिका समजावून घेऊन प्रोॲक्टिव्हली याला म्हणतात. हे जेवढं तुम्ही एकमेकांना मदत कराल, जिथं तुम्हाला शक्य आहे तिथं तुम्ही मदत केली पाहिजे. आणि ॲडजस्टमेंट या सगळ्या बाजूंनी जर घडल्या तरच ती टीम चांगलं काम करते असं मला वाटतं. ते अतिशय बरोबर आहे, म्हणजे हे योग्य आहे, खूपच एक महत्त्वाची गोष्ट आहे. पण अजून प्रश्नांसंबंधी एक अजून प्रश्न जो आहे तो विचार करायचा राहिला आहे, तो म्हणजे नातवंड, आजी आजोबा आणि मधली पिढी यांचे संबंध. त्याच्याबद्दल प्रकाश देशपांडे सांगते, नातवंड आणि आजी आजोबा यांचे डायरेक्ट संबंध आणि नातवंड आणि आजी आजोबा यांचे त्यांच्या पेरेंट्सच्या थ्रू असलेले संबंध, यामध्ये बराच फरक असतो. त्याच्यामध्ये त्याच्या आधी अमृताला एक काही बोलायचं आहे. तडजोडीविषयी एक पॉईंट मला सांगायचा आहे. पॉईंट म्हणजे फक्त मला स्टॅटिस्टिक्स वाचून दाखवायचं आहे. नॅशनली असं दिसून येतं की सगळ्या ज्या एकत्र कुटुंब जे आहेत त्याच्यामध्ये 70% रिपोर्टेड हॅव्हिंग सिनियर सिटिझन्स रिपोर्टेड हॅव्हिंग डिसायसिव्ह रोल इन देअर हाऊसहोल्ड्स. हे नॅशनल स्टॅटिस्टिक्स आहे. आणि महाराष्ट्रामध्ये इन महाराष्ट्रीयन कल्चर त्याच्यामध्ये ही स्टॅटिस्टिक्स दिसून येते. 74% ऑफ दोज इन जॉईंट फॅमिली स्टील होल्ड डिसिजन मेकिंग पॉवर. एवढंच मला स्टॅटिस्टिकली सांगायचं होतं. त्यामुळे आपण याविषयी आपली आपली कन्क्लुजन्स काढूया. मला वाटतं की हे जे हे जे स्टॅटिस्टिक्स आहे हे म्हणजे मला वाटतं आयोगावर बोलायला हरकत नाही. आणि दुसरं असं आहे, हे स्टॅटिस्टिक्स जे तिने सांगितलं त्याच्यामध्ये कुठला एरिया कव्हर झाला आहे. ग्रामीण एरिया असेल तर स्टॅटिस्टिक बदलेल, शहरी असेल तर अजून बदलेल, आणि अतिशहरी असेल तर मग फारच बदलेल. महाराष्ट्रात अर्बन रुरल दोन्ही कव्हर आहे. मला हस्तक्षेपाच्या बाबतीत आणखीन एक मुद्दा मांडायचा आहे. हस्तक्षेपाच्या बाबतीत बघायला गेलं तर स्वतःच्या मुलीच्या संसारात मुलीच्या आईवडिलांचा हस्तक्षेप जरा जास्त वाढलाय आहे असं आपल्याला बाहेर चित्र दिसतंय. आणि हे कितपत योग्य आहे. त्यामुळे त्या घरातल्या म्हणजे मुलीच्या सासरच्या घरातील वयस्कर लोकांना काही प्रॉब्लेमला तोंड द्यावं लागतं, हे पण कुठेतरी चूक आहे. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या घरातच तेवढं जे काय असेल ती मतं जरूर मांडावी, पण प्रेशराईज करून नये कुणाला, आपल्या मुलींना सुद्धा. त्यामुळे तो काही प्रश्न मिटतील असं वाटतं मला. देशपांडे. हो, आता जे बोलल्या त्या बरोबर बोलल्या. म्हणताय याच्यात आजोबा आणि नातवंड, तर बऱ्याच वेळा असा प्रसंग येतो की आजोबा आजी बाहेर फिरून येतात, फिरून आले की त्या नातवंडांसाठी काहीतरी एखादं चॉकलेट वगैरे घेऊन येतात, ते त्यांना देतात. दिल्यानंतर असा प्रसंग तर बरेच वेळा असा प्रसंग येतो की बाळाचे आई वडील एकदम नका त्याला चॉकलेट नका देऊ, त्याचे दात खराब होतील. अरे दिलं तर काय होतं, एक चॉकलेट दिल्याने काय होतं, काय फरक पडतो. तर ह्याच्यापेक्षा थोडासा वेगळं असलं किंवा द्या त्याला आवडताना चॉकलेट द्या तुम्ही, आणि मग त्यांनी चॉकलेट द्यानंतर बाळा तुला दिलाय ना चॉकलेट, याच्यानंतर आता ब्रश केल्याशिवाय नाही राहायचं. हे एक बाजू झाली. दुसरी बाजू अशी आहे की यावेळेस आजोबांना मुलांनी बाजूला न्यावं आणि त्यांना समजावून सांगावं की कालच आम्ही डॉक्टरकडे जाऊन आलो, त्यांनी सांगितलं की याचे दात खराब झालेले आहेत, तर यांना चॉकलेट देणं अवॉइड करा.
अशा वेळेस आजोबा ताबडतोब तडजोड करतील की हो हो तू बोलतोस ते बरोबर आहे, त्यामुळे आता याच्यापुढे आपण नाही चौकडी. एक मला असं म्हणायचं की इंटरफेरन्स जे बाहेरचं तर घरातला इंटरफेरन्सचा विषयी ते बोलत आहेत की अपब्रिंगिंग जे आहे लहान मुलांचं किंवा मुलांचं, हे आईवडिलांना जास्त त्याच्यात प्राधान्य असावं हे खरं म्हणजे ॲक्सेप्टेबल गोष्ट आहे. आणि मग तिथं तुम्ही थोडंसं बॅकसीट घेतलं तर बरेचसे क्लॅशेस हे कमी होतात. तर त्याच्यामध्ये नॉर्मल काय आहे आणि अपब्रिंगिंग विषयी काय आहे, मग ते एखादी साईट असेल शाळा किंवा आणि काही त्यांच्या सवयी असतील तर याविषयी मला वाटतं त्यांच्या आईवडिलांना जास्त भूमिका घेऊन दिली की क्लॅशेस कमी होतात. आता मी पण हेच सांगितलं की वडिलांनी थोडंसं यावर तडजोड करणं आवश्यक आहे. वडील म्हणजे आजोबांनी. याच्यामध्ये आत्ताची आपण परिस्थिती जर का बघितली तर याच्यामध्ये दोन भाग होऊ शकतात, म्हणजे ग्रँडपेरेंट्स आणि नातवंड याच्यामध्ये. एक म्हणजे आपण सोप्या म्हणजे समजेल अशा भाषेत बोलायचं झालं तर काही कुटुंबांमध्ये रेसिडेन्शियल ग्रँडपेरेंट्स असतात, म्हणजे ते त्यांच्याबरोबरच राहतात, आणि काही कुटुंबांमध्ये व्हिजिटिंग ग्रँडपेरेंट्स असतात जे कधीतरी येतात किंवा वन्स इन अ वीक येतात किंवा वन्स इन 15 days येतात किंवा वॉट एव्हर. हे जे ह्या दोन्ही सेट ऑफ ग्रँडपेरेंट्सचा रोल वेगळा आहे असं मला सुचवायचं. मला सॉरी मला एक आणखीन असं वाटतंय की मला आणखीन एक सुचवायचे की आजोबा आणि आजींनी जेव्हा घरात मुलांच्या शिक्षणाबद्दल किंवा शैक्षणिक करिअरबद्दल किंवा त्यांचं खेळ वगैरे याबद्दल जे हे आहे चर्चा आईवडील करत असतील तर त्यात आजी आजोबांनी ऐकण्याची भूमिका जास्त ठेवावी. सगळ्या घेऊन अरे हे कशाला ते कशाला करतोय, असं कसं काय, तू कसं केलंस तसं हे म्हणू नये. शक्यतो आईवडिलांनी ऐकावी चर्चा. आजी आजोबांनी हे फक्त आजीने विशेषतः की फक्त त्यांच्या खाण्यापिण्याचं त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचं हे काम जास्त करून करावं. बाकीचं वळण वगैरे आणि करिअरचं आईवडिलांनी. मला वाटतं प्रश्न पुष्कळ आहे, आता वेळ कमी आहे. मला वाटतं पण याचा प्रत्येक मगाशी जसं म्हणलं प्रत्येकजण एक प्रश्न सांगू शकेल, एवढे प्रश्न आहेत. थोडी उत्तरही थोडीशी आहेत ती थोडक्यात आपण चर्चा करू. बोलताना बऱ्याच वेळेला आमच्या पॅनलिस्टने बऱ्याच मुद्द्यांवरती तडजोड करावी हे सांगितलं आहे ऑलरेडी. पण हे सोडून अजून काही खरंच त्याच्यावर काही मुद्दे आहेत का की उपाय महत्त्वाचे, प्रश्न तर आहेत. तर रायरेकर काय त्यांच्यातर्फे त्यांच्या दृष्टीने जे सुधारणा वाटतात ते उपाय वाटतात ते सांगतात. नाही, दुसरं एक ते आपण टीम चालवतो तर त्यात पार्टिसिपेशन जे आहे त्यांच्याकडे मॅनेजमेंट जसं एक 3 पातळ्या असतात पार्टिसिपेशनच्या. एक म्हणजे शेअरिंग ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे जे चाललंय एकमेकात किंवा ज्याचं त्याचं ते निदान एकमेकांना माहिती तर पाहिजे. नाही तर मी चाललो का बेंगलोरला एकदम बाहेर उचलून निघून गेला तर जसं बरोबर नाही, अडचणी निर्माण होतात टीममध्ये. दुसरं असतं की काही गोष्टी पुष्कळशा तुम्ही तुमच्या करा, परंतु कन्सल्टेशन किंवा सल्ला घ्यायला काय सल्ला ऐका नाही नका. तर जॉईंट कन्सल्टेशनच्या काही गोष्टी असतात तर त्या निदान ऐकून घ्यावं एकमेकांचं मत आणि मग त्याला जे करायचं ते करा. तिसरा भाग असतो की महत्त्वाच्या ज्या गोष्टी कुशल त्या खरं म्हणजे जॉईंट डिसिजन मेकिंग पण पाहिजे. फायनान्शियल असतील, घरं घेण्यामध्ये मोठ्या गोष्टी. तर मला असं वाटतं जॉईंट डिसिजन मेकिंग पण काही बाबतीत पाहिजे. दुसरं सरांनी एक जो मोठा ह्याच्यात होता की आपलं अपग्रेडेशन आहे वृद्धा म्हणजे ज्येष्ठांनी ते त्यांनी त्यांचं करत राहिलं तर बऱ्याचशा प्रश्न सुटायला मदत होईल. म्हणजे इंडिपेंडन्स त्यांचं टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे आता मलाही अजून ओला माझी बायको बुक करून देते पण ओला आपल्याला खरं म्हणजे बुक करत आहे. तर डिपेंडन्स तुमचा कमी कसा करता येईल हे पण पाहायला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं मला एक सांगायचं आहे
की छंद आपल्याला संगीत असेल, कला असेल कुठली, किंवा वाचन कुठलंही असेल, आध्यात्मिक काही आवड असेल, योग होईल. तर आता या गोष्टी खरं म्हणजे सगळ्यांनी एकमेकांना प्रोत्साहन जर दिलं तर ह्याच्यात मुद्दा माझा असा आहे की प्रत्येकाला एकटं जगायला पण त्यांनी शिकलं पाहिजे. प्रत्येकाने म्हणजे एकटं आणि छान म्हणजे मजेमध्ये जगायचं जर असेल, कारण असं होणार सारखे सगळे एकत्र एकमेकांवर अवलंबून राहणार नाही. तर म्हणून स्वतःचे छंद जोपासणं, त्यात रमणं, हे मला वाटतं सगळ्यांना महत्त्वाचं आहे. आणि मग ते तरुणांनी पण तसं केलं पाहिजे. नोकरी एक नोकरी किंवा व्यवसाय आणि त्याशिवाय त्यांना काही विषय नाही तर त्यांचं टेन्शन आणि हे वाढतात. तर मला असं वाटतं छंद ही एक आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यात त्यांनी रमलं पाहिजे. नायविकर जे म्हणतात ते खूप रिलेव्हंट मुद्दे आहेत. अजून मला वाटतं तुमचा आणि रेखाताईंना पण काही बोलायचं. सो आपण आता सोल्युशन्स विषयी बोलतोय. प्रश्न तर आपण मगाशी मांडले, बऱ्याच प्रकारचे प्रश्न होते आणि अजूनही असतील. तर कमिंग टू सोल्युशन्स, एक मला असं म्हणायचं आहे की ग्रँडपेरेंट्सचा म्हणजे सिनियर सिटीजनचा एक खूप महत्त्वाचा रोल एकत्र कुटुंबामध्ये असतो. त्याला एक विशिष्ट प्रकारची मॅच्युरिटी लागते. कारण घरातली जी वाईब सेट करण्याचं काम असतं ते ग्रँडपेरेंट्स करत असतात. सो दुसरी पिढी असते ती पण ऑफिसहून येते, नातवंड असतात ते शाळेतून येतात. सो घरी बेस जो असतो तो ग्रँडपेरेंट्सचा असतो. ग्रँडपेरेंट्सचा बेस त्यांनी असा सेट करावा की ज्यांच्याकडे बघून असं वाटलं पाहिजे की अरे जगण्यात मजा आहे. आपण म्हणजे जे काही करतोय एक प्रसन्न वातावरण जे असतं ते निर्माण करायची जी हे असते ती ग्रँडपेरेंट्सच्या हातात असते. हे मला एक म्हणायचं आहे पहिलं. दुसरं मला असं म्हणायचं आहे की कसं असतं, ग्रँडपेरेंट्स बरेचदा घरी असतात त्यामुळे आणि नातवंड घरी असतात. शाळेतून घरी आल्यावर बरेचदा मोर दॅन दुसरी पिढी नातवंड आणि ग्रँडपेरेंट्स हे एकत्र जास्त असतात. त्यामुळे नातवंडांचं पालकत्व बरेचदा ग्रँडपेरेंट्सच करतात फॉर दॅट मॅटर. सो कधी कधी असं होतं की पेरेंट्स घरी येतात आणि कुठल्या तरी मुद्द्यावरती पटकन मुलांना ओरडलं जातं, जोरात बोललं जातं, राईट. पण ते आउट ऑफ कॉन्टेक्स्ट असू शकतं कधी कधी, कारण पेरेंट्सला माहिती नसतं. तर अशा वेळेला ग्रँडपेरेंट्सनी नातवंडांची बाजू घेणं आणि मुलांना सांगणं की अरे तुला पूर्ण माहिती नाही काय घडलेलं आहे नक्की ह्याच्यामध्ये. सो लेट मी जस्ट ट्राय टू एक्सप्लेन. पण परत आपण आता कम्युनिकेशनच्या ह्याच्यामध्ये शिकतोय म्हणून सांगते की हे सुद्धा सांगणं जे असतं ते बरेचदा नाही, नेहमी ग्रँडपेरेंट्सनी हे 1 to 1 कम्युनिकेशन करावं सगळ्यांसमोर, किंवा इवन फॉर दॅट मॅटर नातवंडांसमोर हे सांगणं टाळावं की ही तुझी चूक आहे, किंवा हे जे मुद्दे आहेत जे चूक दाखवण्याचे मुद्दे आहेत किंवा जे कॉन्फ्लिक्टिंग होऊ शकतात ते नातवंडांच्या समोर सांगू नये. 1 to 1 कम्युनिकेशनमध्ये सांगावं की मला हे असं वाटतं मगाशी तू जरा जास्त ओरडलास, जास्त ओरडलीस, तर त्याची बॅकग्राऊंड अशी आहे. सो यू शुड नो की असं असं झालं आहे. सो माहिती नसताना तू असं केलीस, नाही तर मग नातवंडांची बाजू कोण घेणार असंही होतं. त्यांना बेसिकली सपोर्टिव्ह वाटलं पाहिजे. तिसरा खूप महत्त्वाचा मुद्दा मला असं सांगायचा आहे की घरामध्ये मोर दॅन एनिथिंग सायकोलॉजिकल सेफ्टी निर्माण करण्याचं काम ग्रँडपेरेंट्स करतात. सो सायकोलॉजिकल सेफ्टी म्हणजे काय की असं वातावरण निर्माण करणे की जेणेकरून घरातल्या सगळ्यांनाच दोन्ही पिढींना खूप सपोर्टिव्ह वाटावं. कुठल्याही बाबतीत काही झालं तरी मुळातच अनबायस्ड आणि सत्याची जर का कास धरली ग्रँडपेरेंट्सनी, जे जनरली धरतातच, तर जो सायकोलॉजिकल सेफ्टीचा मुद्दा मी म्हणते तर कोणीच घाबरणार नाही एकमेकांशी बोलताना. जेव्हा हे कॉन्फ्लिक्टिंग मुद्दे तयार होतात तेव्हा त्याच्यानंतर एखादी फॅमिली मिटिंग घेतली किंवा आठवड्यातून एकदा एक 15 मिनिटाची मिटिंग घेतली की ह्या आठवड्यात काय काय झालं किंवा कुठला मुद्दा मला खटकला काही झालं, तर जे बोलणं वाढतं, जे कम्युनिकेशन वाढतं त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल सेफ्टी घरात निर्माण होते आणि त्याच्यामुळे मुलं किंवा इव्हन दुसरी पिढी बाहेर बोलायला जात नाही. सो बरेचदा असं होतं की बाहेर बोलायला
जाऊ नये किंवा असं का म्हणतो आपण की बाहेर गेलं की एक जजमेंटल अप्रोच असते की अरे यांच्या घरात असं होतंय की काय. त्यामुळे सल्ले मुळात म्हणजे चांगले सल्ले मिळण्यापेक्षा बरेचदा त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने किंवा जजमेंटल दृष्टीने बघितलं जातं कोणी कधी बाहेर बोलायला गेलं. म्हणून घरातल्या घरातच सायकोलॉजिकल सेफ्टी निर्माण करणं ही खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. हॅलो, मला या बाबतीत आणखीन एक म्हणजे खाजगी गोष्टी कशा बोलाव्यात, कुणासमोर बोलाव्यात हे महत्त्वाचं आहे. मोलकरणींसमोर वगैरे घरातला व्यवहार बोलू नये किंवा सासू सुनेच्या जाड्या सांगते, सून सासूच्या सांगते असं होऊ नये. त्यामुळे त्या घरातल्या गोष्टी बाहेर जाऊन तुमच्याच घराचं सगळ्यांना गंमत बघायला मिळते, बाकी त्यातनं काहीही निष्पन्न होत नाही. आणि दुसरं म्हणजे इतर नातेवाईकांसमोर सुद्धा सांगितलं तर ते तुम्हाला एक प्रत्यक्ष त्या घरात काय मदत करत नाही का. म्हणजे आजी आजोबा सुनेच्या चाड्या समजा इतर कुणाला सांगत असते तर फक्त मन मोकळं करण्यापलीकडे त्यांना त्यातनं काही फायदा होत नसतो. घरातल्यांशीच सांगितलं, आपले प्रॉब्लेम त्यांनी व्यवस्थित डिस्कस केले तर तिथं त्यांना फायदा होऊ शकतो. म्हणून घरातल्या गोष्टी बाहेर बोलण्यापेक्षा घरातल्या घरात बोलून सॉल्व्ह कराव्यात असं वाटतं. याला रिलेव्हंट सगळ्याचं सार जे आहे टीममध्ये कम्युनिकेशन आहे. तर रामदास स्वामींच्या एक 2-3 ओव्या फक्त मी सांगतो ज्या मराठीत अशा सोप्या आहेत कळायला. एक ते असं म्हणतात की उत्तम पदार्थ दुसऱ्याचा जसं चांगलं द्यावं दुसऱ्याला तसं शब्द निवडून बोलावं. आपण बोलताना कसं शब्द निवडून बोलावा. सावधपणे करीत राहावा संसार. बोलता चालताना सावध पाहिजे. आपणाचा चिमटा घेतला त्याने कसा विसर झाला, आपणावरून दुसऱ्याला राखीत जावे. अशा अनेक जे दुसऱ्याचं दुःख करी ते अपवित्र वैखरी, आपणाचं घात करी कोणी करत. तर बोलताना एकमेकांचा अपमान होईल असं न बोलणं वगैरे अशा काही पथ्य आहेत की मला वाटतं सगळ्याला एक स्ट्रॉंग करतात कुटुंबाला. मला वाटतं उपाय बहुतेक सगळे बोललो. मला एकच वाक्य स्वतःच सांगायचं याच्यामध्ये उपायामध्ये की माझं जास्त फेवरेट वाक्य फार म्हणजे लहान वयापासून आहे. ते नंतर काही दिवसांचं बदललं पण जे आहे ते असं होतं की यू डू फेवर्स ऑन अदर्स ऑलवेज बट डोंट ॲक्सेप्ट द फेवर्स. ते थोडंसं जर का बदललं तर असं म्हणता येईल की आपली मदत दुसऱ्याला कशी होईल याचा अंदाज घेऊन मदत करावी. म्हणजे मदत मागितल्यानंतर मदत करणं हे वेगळं, पण मदत ह्या माणसाला मदतीची अपेक्षा आहे असं आधीच विचार करून मदत केली तर ती जास्त चांगली होते. आणि ह्याच वेळेला दुसऱ्याकडनं शक्यतो मदतीची अपेक्षा करू नये. हे वाक्य मी खूप लहानपणापासून माझ्या बोलायचं पाहिलेलं आहे. आणि मला वाटतं की हे वाक्य बऱ्याच गोष्टींवरती सोल्युशन होऊ शकतं. अर्थात त्याला एक थोडीशी दुसरी बाजू पण आहे की मग लोक तुम्हाला ग्रँटेड धरायला सुरुवात करतात. हा पण एक त्यातला विषय आहे, नाही असं नाही. पण शेवटी कसं सगळ्या गोष्टी या बॅलन्स पद्धतीने हे करणं आवश्यक आहे. आता शेवटच्या भागाकडे आपण एक 5 मिनिटं बघूयात की काही प्रश्न हे अनुत्तरित आहेत, म्हणजे यांना काही उत्तरच नाही. आणि ही उत्तरं आपण जेव्हा घरी जाल तेव्हा नक्की विचार करा, कारण या प्रश्नांना आम्हाला तरी काही उत्तरं मिळालेली नाही. तर याच्या संबंधी एक प्रश्न जो आहे तो आपल्याला राजते सांगू आणि 2 प्रश्नांबद्दल देशपांडे सांगू. हॅलो, प्रश्न असा आहे की मुख्य प्रत्येक घरात एक असं नंतर मुद्दा येतो की घर आणि घरातील संपत्तीची वाटणी कशी करावी. आता अर्थात ज्या मुलाची थोडीशी पडती बाजू असते त्या मुलाकडं आई वडिलांचा ओढा जास्त असतो, पण त्यामुळे दुसऱ्यावर कदाचित अन्याय होऊ शकतो. हा अनुत्तरित प्रश्न आहे. म्हणजे हे प्रत्येक व्यक्तीनुसार प्रत्येक कुटुंबानुसार बदलत जाणार आहे. मृत्यूपत्र करून ते रजिस्टर करून त्याची सर्वांना कल्पना द्यावी का न द्यावी आधी, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण त्यामुळे आधीच दिली तर त्याचे वादविवाद उत्पन्न होऊ शकतात आणि नाही दिली तर पुढे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणजे हा पण एक अनुत्तरित प्रश्न आहे असं मला वाटतं. हा निश्चितच आहे. आता देशपांडे पण 1-2 मुद्दे. खरं तर पती किंवा पत्नी कोणीही आधी किंवा नंतर मृत्यू पावले तर परिणाम, परिस्थिती आणि दुःख सारखंच असतं. पार्टनरच्या मृत्यूनंतर येणारा काळ हा कसा असेल, सुखी, दुःखी किंवा त्रासदायक,
आता हे जे आहे हे सगळं कशावर डिपेंड आहे, तर त्या व्यक्तीचे घरातल्या इतर सदस्यांशी असलेले रिलेशन्स, किंवा आपण हे म्हणू शकतो की त्यांचे असणारे घरातल्या सदस्यांचे त्या व्यक्तीबद्दल असणारं मत, याच्यावर ते पुढचं त्यांचं आयुष्य हे डिपेंड असतं. आता ठीक आहे, पहिलं 1 वर्ष जे असतं म्हणजे साधारणपणे पहिल्या आपला याच्यानंतर काय म्हणतात त्याला, पत्नी गेल्यानंतर पहिलं जे वर्षश्राद्ध असतं, तर वर्षश्राद्धापर्यंत तर पहिलं 1 वर्ष तर खूप काळजी घेतली जाते. परंतु अगदी 1 ते वर्षश्राद्ध होऊन गेलं की त्याच्यानंतर बाकी काळजी घेण्याला ओहोटी सुरुवात होते, आणि हीच खरी त्याची फार कठीण परिस्थिती असते. अशा वेळेस 2-3 गोष्टी होऊ शकतात. त्याच्यात जे काय काळजी घेतली जाते ती जो मागे राहतो त्याच्या औषध पाणी, डॉक्टर, खाणे-पिणे, मानसिक स्थिती, या ज्या गोष्टी आहेत यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं. परंतु पहिले वर्षश्राद्ध झालं की काळजी घेण्यात उतरती करावी लागते, आणि हे नॅचरल आहे. कारण काय की जो तो आपापल्या कामात बिझी होऊन जातो, घरातील वातावरण नॉर्मल होते. आता ही जी त्याच्या एकटेपणाची जी कसोटीला सुरुवात होते, तर ही कशी, किंवा तो घरात बसतो, त्याला सगळ्या गोष्टी आठवतात, पत्नीबरोबरच्या किंवा पतीबरोबरच्या त्या गोष्टी आठवतात, आणि मग त्याला घरीवरून येते, आठवणीवर रडायला येते, अशा अनेक गोष्टी घडतात. पण याच्यात जर आपण बघितलं ना, तर स्त्रिया ह्या जास्ती शोषित असतात, त्यामुळे त्यांचा काळ हा सुसह्य जातो त्यांना, परंतु पुरुषांचा काळ नाही जात सुसह्य, असं मला वाटतं. त्यांनी तो सुसह्य करून घ्यावा, आपल्या मित्रांमध्ये मिसळावं, नंतर काही सोशल काही तिथे त्यांनी स्वतःला जॉईन करून घ्यावं, काही आध्यात्मिक त्याची प्रगती करायची असेल तर करून घ्या. अशा प्रकारे त्यांनी त्याचा वेळ घालवावा आणि आपलं जीवन सुसह्य करायचा प्रयत्न करावा. एकच मुद्दा शेवटचा याविषयी तुम्हाला मांडायचा आहे की अजून एक मुद्दा आहे ज्याचं उत्तर अनुत्तरित आहे, तो म्हणजे टर्मिनल आजारपण. म्हणजे जेव्हा मनुष्य शेवटचं आजारपण जेव्हा माणसाचं येतं आणि त्याच्यानंतर तो जाणार असतो, अशी स्टेज प्रत्येकाला येणार आहे आणि येत असतेच. तर त्या बाबतीमध्ये कसं वागायचं किंवा त्या बाबतीमध्ये काय तरतूद करायची, हा एक खूप अनुत्तरित प्रश्न आहे. उदाहरणार्थ एक तर पैशाचा प्रश्न येतो, दुसरं त्यावेळेला जो मनुष्य आजारी असतो त्याला बरेचदा डिसिजन घ्यायची पॉवर शिल्लक उरलेली नसते. त्याचे नातेवाईक, मुलं मुली हे त्याच्याबद्दल ठरवत असतात. कित्येक वेळेला हॉस्पिटलायझेशन केल्यानंतर पैशाचा प्रश्न येऊ शकतो, किंवा सगळ्यांना माहितीच आहे की वेंटिलेटरमध्ये ठेवल्यावरती मग किती दिवस ठेवायचं, हा प्रश्न पण बऱ्याच वेळेला येऊ शकतो. तर हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांना उत्तरं नाही आहेत खरं म्हणजे, किंवा उत्तरं ज्याची त्यांनी आपली शोधायची. आता काही लोक असं म्हणतात की तुम्ही मला एक सामावूनपर्यंत खर्च करा, जर नाही झालं मी बरा तर मग तुम्ही माझ्यावर उपचार करणं सोडून द्या. त्या अशा टाईपची उत्तरं लोक काढतात, नाही असं नाही. पण ह्याच्यावर आम्ही उत्तरं काही आमच्या पॅनलमधून देणार नाही. हे जे 2-3 प्रश्न आहेत ते अनुत्तरित आहेत, त्याच्यावर प्रत्येकाने आपापली प्रश्नाची उत्तरं शोधायची, आणि अर्थातच ती प्रत्येकाची वेगळी असते, आणि ती जरूर तुम्ही आमच्याबरोबर शेअर करा, आपापसात पण शेअर करा. घरी जाताना हे 2-3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधा, विचार करा आणि घरी जा. मला वाटतं थोडंसं आम्ही लवकर बोललो, कारण या पर्टिक्युलर थोडा वेळाचा प्रश्न होता. जर कोणाचं काही प्रश्न असतील किंवा काही मला विचारायचं असेल तर विचारा. हां बोला. हॅलो, एक असं वाक्य आहे की मोठ्या छोट्या छलक कुमती बोलती रुष्ट वाचा, बोभाटा हा अधवरी जगी गाजतो सासवांचा.
पण हे पूर्वीच आहे. आता सून आणि सासू यांचे संबंध इतके चांगले असतात की म्हणजे कित्येक गोष्टी ती मुलाजवळ बोलत नाही पण आपल्या सुनेजवळ बोलतात. मला वाटतं की तुम्ही गोल्डन लाईफ बोलता. आजचा जो विषय, तिन्ही विषय, त्याचा दुसरा आणि तिसरा जो विषय आहे त्याला अनुसरून मला आता ऐकता ऐकता वैभव जोशी कवी त्यांची एक ओळ आठवली. माझाच मी प्रसविता माझ्याच पोटी, म्हणजे थोडक्यात सेल्फ रिअलायझेशन. कारण सेल्फ रिअलायझेशन जर प्रत्येकाने जर लक्षात घेतलं तर मला वाटतं खूप सगळ्यांना सुसह्य होईल. नक्कीच. मला वाटतं की अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा, अदरवाईज मग आपण इथं थांबूयात. आधीच उशीर पुष्कळ झालेला आहे. परंतु मला याची खात्री आहे की इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना किंवा जे आता गेले वेळाभावी त्यांनासुद्धा आजचं परिसंवादाचं आमचं जे थिंकिंग होतं ते नक्कीच आवडलं असेल. आणि अशा टाईपचे अजून परिसंवाद जर का काही करायचे असतील तर आम्हाला माणसांची गरज आहे. मी परत माझ्या टॅगलाईनकडे येतो की तुम्ही आमच्या वाचन कट्ट्याला जॉईन व्हा. तुम्ही तुमचं नाव आणि फोन नंबर रेणूकडे द्या, की तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करेल. आणि तुम्ही वाचत नसताल तरी श्रोता म्हणून या, हळूहळू वाचायला शिकाल. धन्यवाद.